महांत्यागी बाबा देव परमात्माय भगवत प्राप्ति करता निष्काम कर्मयोग परम पूज्य परमात्मा एक शिव क्षोभ स्वस्थ गणित तुम्ही गणित तुझे वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज एका भगवंताचे नवे हवन कार्य श्रीमान्य मळाई गळत मुक्काम गोवर्धन या ठिकाणी पार पडले आणि त्यानिमित्ताने चर्चाक्षेत्राचा आयोजन केलेला या चर्चाक्षेत्रामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत ज्यांना मला कोटकोटी प्रणाम त्याचप्रमाणे आम्हा सर्व शेवकांचे सद्गुरू महान तेगी बाबा दुर्गजी उपस्थित आहेत यांना माझा कोटकोटी प्रणाम त्याचप्रमाणे आमची आई वाराणसी उपस्थित आहे विजय त्यांना कोटकोटी प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या बैठकीचे अध्यक्ष संचालक व्यासपीठ त्याचप्रमाणे बाळगुणाने सेवक सेविका बालगोपाल गावातील प्रेमीबंधू सर्वांना माझा प्रेमपूर्वक बंधूंनो संसर्गाने आपला अनुभव व्यक्त करावा असं सुचलेला आहे अनुभव माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत मी सांगेन तरी संपत नाही एवढं उत्तर अनुभव पण या 28 वर्षामध्ये या 28 वर्षामध्ये 5 वर्ष 16 पण 22 वर्ष पूर्णपणे पूर्ण झालेले व्यासपीठावर उभा आहे मी तेव्हा तर समजा शेवकांना शिकवता बाबांची गाता गाता यापर्यंत माणूस आहे पण मला असं वाटते शेवक शिकतात नाही शिकत काय करतात हे मला माहित नाही पण शिकवत असल्यानंतर सर्वांना आपल्या मनामध्ये परमेश्वरी कार्याचं काय आहे हे घ्यायला पाहिजे बैठकीला जातो आपण त्याचं स्वाद करायला पाहिजे त्याचं चिंतन करायला पाहिजे पण हे असं होत नाही कारण की एखाद्या व्यक्तीला जरी आज तो व्यक्ती 10 ते 15 वर्षाचा असेल पण साधी विनंती म्हणता येत नाही विनंती म्हणता आला तर त्याला नियम माहित नाही अगर नियम माहित नाही तर तो नियमच माहित नाही तर तो त्या नियमाने वागत असेल का नाही वागू शकत नाही कारण की त्याला कल्पनाच नाही आठवणच राहत नाही मी फक्त मार्गामध्ये आहे काय करायचं आहे अरे हो बाबा मार्गात आहे बाबाने एक शब्द म्हणलेला आहे सेवक लाखो या मार्गामध्ये येतील आणि होतील पण बोटावर धर घेतलेला मला ज्या व्यक्तीजवळ तत्वशब्द नियम असतील अशा व्यक्तीने दुःखी कधी होत नाही असं आम्ही आजपर्यंत सांगत आलो पण भगवंताचे तत्वशब्द नियम पाळत असताना या संसाराचा काळात चालत असताना माणूस कुठं नाही कुठं चुकतो याचे कारण आज 97 मध्ये मार्गामध्ये आलो 3ऱ्या महिन्यामध्ये आणि आज 2024 98 मध्ये त्याग झाला तेव्हापासून या परमेश्वराचं तत्वशब्द नियम असा म्हणत या गोवर्धन गाव यात्रेत आलो उद्या कुठं जातो हेच मला माहित नाही पण आपलं नाही चुकलं तर माझंही चुकला म्हणून या ठिकाणी भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे महान तेगी बाबा दुर्देवजी उपस्थित आहे आमची आई वाराणसी उपस्थित आहे आजच्या बैठकीचे अध्यक्ष आहे संचालक आहे आणि सर्व बाबांचे सेवक आहेत जर माझे कुठेतरी काही चुकलं असेल
तर ती कल्पना आणून द्यावं भगवंताला सांगितलं. त्या परमेश्वरानं माझ्यामध्ये कल्पना आणून द्यावं, खरोखर तुझं ही चूक झालेली आहे. जर ती चूक झाली नसेल तर माझ्या शरीरामध्ये जे काही व्याधी आहे, जो आज मला असं होत आहे, असं वाटत आहे, तो बंद करावा. जर परमेश्वराला तोही बंद करायचं वाटत नसेल तर त्याने आपल्या चरणी मला उचलून घेऊन जा. माझे काही म्हणणं नाही, कारण की मी क्षणापुरता आलो. जी भगवत कार्य करायचे होते त्या 10-20 वर्षामध्ये छोटे मोठे पहिले काही जवानपणामध्ये काही घडलं असेल, बालपणात काही घडलं असेल, तो झालं गेलं, विसरून गेला. परंतु आता ह्या 20-25 वर्षामध्ये जे काही करून समाजसेवा, काही चुकत बोलत गेला असेल, कुणाचं मन दुखवलं असेल, कुणाला वाईट बोलला असेल, कुणाकडून काही लुबाडी केला असेल, काहीतरी केला असेल, असं काही असेल तर परमेश्वरानं तशी मला ठेवायचं असेल तर सद्बुद्धी द्यावं, त्या दुर्बुद्धीचा नाश करावा, असं मी परमेश्वराच्या चरणी विनंती करतो. आणि सर्व सेवकांना हेच सांगतो की आपण सेवक बनलो. परमेश्वर तुमच्या इथं आहे, तुमच्या रोमारोमामध्ये आहे, कसा केसामध्ये आहे, शब्द शब्दामध्ये आहे. एक जरी शब्द तुम्ही एका सेवकानं जरी बोलला, या मुलाला किंवा एखाद्या व्यक्तीला दुःख आहे आणि एखाद्या सेवकाला शब्द दिला की बाबा याला तीर्थ बनवून दे, त्यांना तीर्थ बनवून दिल्यानंतर टाईम दिल्यानंतर त्या टायमामध्ये त्याचे दुःख दूर होतात, नक्की होतात. तुमच्याजवळ भगवान आहे, रोमारोमामध्ये आहे, कसा केसामध्ये आहे, म्हणूनच होतात, अन्यथा होत नाही. आपले काहीतरी दुःख होते, आपण त्या दुःखासाठी या मार्गामध्ये आलो. बाबाचं नाव घेणं, नामस्मरण करणं हा आपला आद्य कर्तव्य आहे. पण त्यातलं विसरणं हा महत्वाचा आहे. रात दिवस क्षणोक्षणी संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, क्षणोक्षणी करा हा विचार, करावा या पार अवश्य. तुकारामाने सांगले ते घडी घडी पण तुझे नाम जपा. म्हणून या म्हणीप्रमाणे सर्वांना मनातल्या मनात जेवता खाता उठता बसता सर्व करताना त्या परमेश्वराचं नाव यायलाच पाहिजे. आणि ते तत्वशब्द नियम म्हणतो हा एक माध्यम आहे, तत्वशब्द नियमाचं माध्यम आहे. हा एक आपले आराध्य आहे, आराध्य भगवान आहे, त्याच्यावर वर्ष आपण जगतो आहे. पण हे सेवकाला माहितच नाही. साधी गोष्ट सांगतो, या घरची बात तिच्या बचपनापासून ती मार्गामध्ये आहे. आपण म्हणतो बाबाने शिकवलेले आहे, आपण रोज प्रार्थना म्हणतो ना, प्रार्थनेमध्ये सांगतो ध्येय आणि एक परमेश्वर म्हणतो. त्या बाईचा ध्येय बनलाच नाही, कारण तिचा ध्येयच बनला नाही तर बाबांनी सेविका कशी, सेवक माझ्या मते सेवक कशापुरता आहे? कामापुरता. कामापुरता मामा काकापुरती आजीबाई माझं काम साधलं पाहिजे, उद्या काय करायचं आहे ते बरं आहे. अरे सेवक असा पाहिजे मर्यादी भगवत नाम पर, म्हणून मर्यादी भगवत नाम पर या मार्गाचा तत्व शब्द नियम. आणि माहीत हाती आल्यानंतर एक तरी शब्द बोलता आला पाहिजे, हात लवडवर कापायला नको. कसं कापतील? भगवान आमच्या जवळ आहे. आमची ह्या मार्गामध्ये आलो आम्ही, म्हणजे आमचे हात लवडवर कापत होते, आमच्यावर काही दुःख होते, भूतबाधा होता, सैतान होता, काही नाही काही होता, म्हणून आपण या मार्गामध्ये आलो नाही. बरोबर आहे का? मग या मार्गामध्ये आलो, त्या कामासाठी आलो, आणि या मार्गात असताना हात लवडवर कापते, कसं कापतील? मग त्या सेवकाचा ध्येय मजबूत झाला का? होऊ शकत नाही. सेवकच म्हणत नाही. भगवान प्रत्येकाचं होत. भगवंताचं नाव मार्गात असो नसो, एखाद्या सेवकाला
तुम्ही शब्द द्या. फोटो बरोबर ना आले एखाद्या सेवकाला तुम्ही शब्द द्या की बाबा तुम्ही जिस्त बनवते नाही बरोबर ती या मुलीच्या किंवा या मुलाच्या अंगावरती फूक मार. काही नाही, त्या टायमामध्ये त्याचे दुःख दूर होतात. एवढा सेवकामध्ये पॉवर, भयानक पॉवर आहे. पण तो पॉवर आपण गमावून टाकलो. आपण साधारण व्यक्ती नाही ना, बाबाने कृपा दिली साधारण कृपा नाही, भयानक कृपा. बंधूंनो, आम्ही आहोत